तुळजापुरात ड्रग जिहाद. आई भवानीच्या माहेराला ड्रगचा विळखा. उडता तुळजापूरला जबाबदार कोण? साडेतीन शक्तिपीठांपैकी एक जागृत देवस्थान असलेलं आई तुळजाभवानीचं तुळजापूर सध्या नशेच्या विळख्यात सापडलंय. तुळजापुरात मोठ्या प्रमाणात अंमली पदार्थांची सर्रास विक्री सुरू आहे. या पवित्र भूमीचं पावित्र्य नष्ट करणाऱ्या नतद्रष्टांच्या टोळ्या सध्या तुळजापुरात फिरून तरुणाईला अंमली पदार्थांच्या आहारी ढकलतायत. तालुक्यातील 1-2 नव्हे तर तब्बल 1,500पेक्षा अधिक तरुण हे नशेच्या विळख्यात अडकल्याचा आरोप तुळजापुरातील व्यापारी आणि पुजाऱ्यांनी केलाय. हे 6 महिन्यापासून चालू झालेलं आहे. 6 महिन्यापासून हे निदर्शनास आलेलं आहे. गेली 2 ते 2.5 वर्ष हे चोरून हा धंदा चालू होत होता, परंतु या 6 महिन्यामध्ये ओपन झालेला आहे. या ड्रगच्या प्रकरणामध्ये पोलिसांकडून तुळजापूर शहराला याच्यामध्ये न्याय मिळू शकत नाही आणि याच्यासाठी कुठल्या तरी अशा सक्षम यंत्रणेकडे याची चौकशी केली पाहिजे. तुळजापुरातील या नव्या संकटाची पोलिसांना कल्पना देऊनही पोलीस या प्रकरणी कारवाई करत नाहीत असा आरोप केल्यानं पोलिसांच्या कार्यक्षमतेवर देखील सवाल उपस्थित झाले. तुळजापूर सारख्या महाराष्ट्राचं 3.5 शक्तिपीठापैकी एक शक्तिपीठ असणाऱ्या ठिकाणी जर दिले जात असतील, त्याचं डिस्ट्रीब्युशन होत असेल आणि जर इथली मुलं त्या व्यसनाच्या आहारी पडत असतील तर निश्चित ही अतिशय चिंतेची आणि खेदाची बाब आहे. प्रशासनानं तातडीनं लक्ष देण्याची आवश्यकता आहे. समजा आपल्याच घरात आपल्याच मुलाच्या बाबतीत जर अशा पद्धतीनं व्यसनाधीन होत असेल तर मला वाटतं त्याचं अतिशय गांभीर्यानं विचार करणं गरजेचं आहे आणि प्रशासनानं तातडीनं पावलं उचलावीत. तुळजापूरच नव्हे तर धाराशिव जिल्ह्यामध्ये फार मोठ्या प्रमाणामध्ये ड्रग्सचा व्यापार करणारी मंडळी कार्यान्वित आहे. जी मंडळी ह्या शहरी भागामध्ये होती तीच ह्या ग्रामीण भागामध्ये जाते की काय अशी परिस्थिती निर्माण झालेली. आणि मी उद्या 20 तारखेला तुळजापूरच्या पुजाऱ्यांबरोबर आणि तिथल्या एसपींबरोबर एक बैठक आयोजित केलेली आहे देवस्थान मंदिराच्याच कार्यालयामध्ये. त्यामुळे त्या संदर्भातला निर्णय होईल. परंतु ह्या राज्यामध्ये ड्रग्स माफिया आहेत, त्यांना भुई सपाट करण्याचं काम किंवा त्यांना संपवण्याचं काम राज्यातील पोलीस यंत्रणा करण्याचा प्रयत्न करते. तर दुसरीकडे धार्मिक स्थळांना भ्रष्ट करून तरुणाईला ड्रग्सच्या नादी लावणाऱ्यांचा डाव हा हिंदू लोकसंख्या कमी करण्याचा प्रयत्न आहे असा आरोप विश्व हिंदू परिषदेनं केलाय. त्यांनी नेमकं काय म्हटलंय पाहूया. एक षडयंत्र या देशामध्ये चालू आहे की याची संख्या कमी करण्याकरता अनेक प्रकारचे प्रयोग सुरू आहेत. त्या प्रयोगांमध्ये अनेक गोष्टी आहेत. मग त्याच्यामध्ये ड्रग्स एडिट करणे, कॅरियर ओरिएंटेड हे म्हणण्याकरता किंवा हे करण्याकरता लग्न उशिरा करा. मात्र महाराष्ट्राचं कुलदैवत असलेलं पवित्र ठिकाणच ड्रगच्या विळख्यात अडकत असेल तर यापेक्षा मोठं राज्याचं दुर्दैव नाही. मात्र सर्वात गंभीर बाब ही शहरांपाठोपाठ आता ग्रामीण भागही ड्रगच्या विळख्यात अडकत चालल्यामुळे पोलिसांसमोर हे रॅकेट रोखण्याचं मोठं आव्हान आहे. ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही मराठी.